नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ब्रेकफास्टचा एक नवीन प्रकार दाखवणार आहे. आटा स्टीम मोमोज आणि आटा कुरकुरे फ्राईड मोमोज. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि चांगलं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे आता अजून एक 5 मिनटं नुसतं असं चांगलं स्मूथ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे, पाणी न लावता. हे बघा, पाणी न लावता परत 5 मिनटं नुसतं असं मळून घेतलेलं आहे, पण घट्टसरच ठेवायचं आहे. आता हे 10 मिनटं झाकून ठेवूया पीठ. इथे मी मोमोजची चटणी बनवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं. त्याच्यात हे टोमॅटो घालत आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, ह्या 6 कलरच्या मिरच्या आहेत आणि ह्या 5 आहेत तिखटाच्या मिरच्या. हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. बघा, हे आता उकळलेलं आहे. तर मी इथं अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन ह्याची स्लरी केलेली आहे, ती ह्याच्यात घालायची. म्हणजे शेजवान चटणीला दाटसरपणा येतो, म्हणजे मोमोजच्या चटणीला दाटसरपणा येतो. आता हे सगळं रेडी झालेलं आहे. हे थंड करायला काढून ठेवूया. बघा, इथं मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यात हे बघा 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे. हे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि 4 चमचे मैदा, 4 चमचे मैदा घेत आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा, हे बघा, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेत आहे. एकदम किंचितची अशी, हे बघा, काळी मिरी पावडर घे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दाटसर असं बॅटर तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून. हे बघा, असं दाटसर पीठ करायचं आहे. हे बघा, हे बघा, आता मी इथं दुसरा एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यातनं हे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहेत थोडेसे आणि हे हाताने क्रश करायचे आहे. हे बघा, असे हाताने क्रश करायचे आहे. बघा, असे हाताने क्रश करून घ्यायचे आहेत. थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. इथं मी स्टफिंग करण्यासाठी एक मोठा कोबी किसून घेतलेला आहे, एक मोठं गाजर किसून घेतलं आहे, एक शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे. मी थोडेसे लसूण बारीक चिरून घेतलेले आहे, आलं थोडंसं चिरून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. इथं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात अर्धी पळी तेल घातलेलं आहे. आता ह्याच्यात तेल तापलेलं आहे. हे आलं, लसूण आणि मिरची घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, चांगलं हे लसूण, आलं, मिरची चांगली परतली आहे. आता या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आणि परतून घ्यायच्या आहेत. ह्याच्यात थोडासा सोया सॉस घालायचा आहे, थोडासा चिली सॉस घालायचा आहे आणि किंचितची काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसंच घाला, कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. हे बघा, सगळ्यात शेवटी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याची ही स्लरी केलेली आहे, ती ह्याच्यात घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे.
ह्याच्याने ना स्टफिंग असं मऊ राहतं, मोमोज फुटत नाही किंवा असं मऊ राहतात आणि आतलं स्टफिंग पण चांगलं असं ज्युसी होतं आहे. असं चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊया. कोथिंबीर घालायची राहील. सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर घालत आहे आणि परतून घ्या. आणि हे स्टफिंग आता रेडी झालेलं आहे. हे आता थंड करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. हे बघा असं स्टफिंग हे छान असं ज्युसी मऊ असं रेडी झालेलं आहे. हे बघा आता आपण ही मोमोजची चटणी करायला घेऊया. मी टोमॅटोचे साल काढून ह्याच्यात घेतलेलं आहे सगळं. आता ह्याच्यात मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे बघा मिक्सरला मी चांगली अशी स्मूथ अशी वाटून घेतलेली आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. या बाउलमध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं टोमॅटोचा केचप घालायचा आहे. हे बघा असं थोडंसं 2 छोटे चमचे आणि चांगली हलवून घ्यायची आहे. ही रेडी झाली मोमोजची चटणी. हे बघा अशी, हे बघा अशी कलर बघा किती सुंदर आलेला आहे. हे बघा आता पीठ भिजवून 10 मिनटं झालेली आहे. हे बघा घट्टसर पीठ मळायचं. हे थोडंसं आता 1 मिनटं परत मळून घेऊया. हे बघा असं परत 1 मिनटं मळलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करूया. हे बघा असे एकदम छोटे छोटे गोळे करायचे. हे बघा असे आणि गोल असं लाटून घेऊया. हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे आणि गोल एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. बघा असं गोल आणि एकदम असं पातळ पातळ लाटायचं आहे. हे बघा असं. बघा ही एक आता पारी घेऊया आणि ह्याच्यात हे थंड झालेलं स्टफिंग आहे ना ते घालायचं 1 चमचा. हे बघा बरोबर असं मध्ये आणि हे बघा एका साईडने असं हे बघा अशी हे बघा हे असं दुमडत दुमडत जायचं. हे बघा असं असं हे बघा असं आणि हे बघा हे असं जॉईन करायचं. हे बघा झाला. हे असा मी दुसरा पण दाखवत आहे. ह्याच्यात परत हे 1 चमचा स्टफिंग भरायचं आहे आणि हे बघा इथून घ्यायचं. हे बघा हे असं दाबायचं थोडंसं अलगद असं छोटं छोटं असं चिमटवायचं. हे बघा असं आणि हे बघा हे असं थोडंसं वरून असं दाबायचं. हे बघा असं झाले हे 2 मोमोज. हे बघा असे. बघा इथं मी हे मोमोज रेडी केलेले आहेत. हे मगाशी जे बॅटर केलेलं ते आणि हे कॉर्नफ्लेक्स. आता हे बघा हे असं मोमोज ह्याच्यात डीप करून घ्यायचं आहे. चांगलं कोटिंग लागलं पाहिजे. हे बघा असं आणि हे या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालायचं आहे आणि हे बघा असं लागलं पाहिजे सगळीकडे. आणि हे एका हे बघा ताटात असं ठेवायचं आहे.
एक दाखवते. हे बघा, मोमोज हा या बॅटरमध्ये असा चांगला डिप करून घ्यायचा आहे. सगळीकडे कोटिंग लागलं पाहिजे व्यवस्थित असं. आणि हे बघा असं याच्यात चांगला डिप करून घ्यायचा आहे. बघा दुसरा पण मोमोज याच्यात चांगला कोट करून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि असा ठेवायचा आहे. बघा हे मी असे करून ठेवलेले आहेत. हे 10 मिनटं असेच ठेवायचे आणि मग फ्राय करायला घ्यायचे आहेत. म्हणजे हे सगळं कोटिंग व्यवस्थित त्याला चिकटलेलं असतंय. हे 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता हे फ्राय करायला घेऊया. बघा मी इथं तेल तापत ठेवलेलं, तेल चांगलं तापलेलं आहे. आता हे एक एक करून असं सोडूया ह्याच्यात. आणि चांगलं फ्राय करून घेऊया. हे बघा खरपूस असे तळायचे. आता असं पलटी करून खालच्या साईडने पण सगळे चांगले तळून घ्यायचे आहे. बघा चारी बाजूने चांगले खरपूस तळले गेलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा बघा कसे खरपूस तळलेले आहेत. हे बघा चांगलं कुरकुरीत असा आवाज येत आहे. हे बघा इथं मी प्लेटिंग करायला घेतलेलं आहे. इथं घेतलेली आहे मोमोजची चटणी आणि हे आहे मेयोनीज आणि हे आता तळलेले कुरकुरे फ्राईड मोमोज. हे बघा खूप असे कुरकुरीत आणि छान असे क्रिस्पी होतात. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. आवडली तर मला नक्की कळवा. खूप छान होते ही रेसिपी. आता मी तुम्हाला स्टीम कसे करायचे मोमोज ते दाखवत आहे. हे मगाशी जे फ्राईडला केले होते तसेच करायचे आहेत हे आणि ह्या प्लेटला स्टीमरच्या ह्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे एक एक करून थोड्या थोड्या अंतरावर असे ठेवायचे आहेत. बघा अशा पद्धतीने हे ठेवायचे आहेत. हे मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यात हे स्टीमरची ही प्लेट अशीच ठेवायची आहे आणि 12 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. हे मोमोज स्टीम करून 15 मिनटं झालेली आहे. हे बघा हाताला असे चिटकत नाही आहेत. हे बघा किती मऊसूत असे झालेले आहेत. आता गॅस बंद करूया. मोमोज ना थंड होण्यासाठी असे जाळीवर काढून घेऊया. खूप मऊ लुसलुशीत असे हे मोमोज होतात. बघा किती मऊ लुसलुशीत असे एकदम मऊ असे होतात. हे बघा हे 1-2 मिनटं थंड होऊ देते आणि मग प्लेटिंग करूया. एकदम मऊ लुसलुशीत असे होतात. हे बघा मी इथं प्लेटिंग करत आहे. इथं हे मी दिलेलं आहे मेयोनीज. ही आहे मोमोजची चटणी आणि हे मोमोज आता थंड झालेले आहेत. हे आता आपण ह्या प्लेटमध्ये घेऊया. हे बघा हे एक मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. हे बघा किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि आतलं स्टफिंग सुद्धा हे बघा ज्युसी झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं. तर तुम्ही हे स्टीमचे फ्राईडचे तुम्हाला कोणते आवडतात ते करून बघा आणि मला नक्की कळवा. तर मग कशी वाटली माझी आटा स्टीम मोमोजची आणि आटा कुरकुरे फ्राईड मोमोजची रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यज क्लाउड किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर शौर्यज क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.